चला, रिलेशन बिटवीन ई एम एफ, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स. ई एम एफ म्हणजे ई, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर. यांचं रिलेशन काय राहते ते बघूया. ई एम एफ काय राहते? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे एक फोर्स नसते, तर ते पोटेन्शियल डिफरन्स सारखाच प्रकार असते. पण सेल काय करते? सेल एका कुलमला निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं वर्क करते त्या वर्कला म्हणतात ई एम एफ. सो ई एम एफ इज वर्क डन टू मूव युनिट चार्ज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल बाय सेल. सो amount of work done by cell to move unit charge from negative terminal to positive terminal of a cell, to move unit charge from negative terminal to positive terminal of a cell is called as electromotive force, EMF. जर समजा Q एवढ्या चार्जला निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत न्यायला सेलला W एवढं वर्क करावं लागत असेल, तर एक कुलम निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत न्यायला सेलला किती वर्क करावं लागते? ते म्हणजे सेलचा ई एम एफ ई इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. ई इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. आणि इथून आपल्याला ई एम एफचं इक्वेशन मिळून जाते. ई इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. ई इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. आणि ई एम एफचं युनिटसुद्धा मिळून जाते जूल पर कुलम. काय? जूल पर कुलम. त्यालाच म्हणतात वोल्ट. सेल कशी असते आपली? सेल म्हणजे एक बीकर ज्यामध्ये एक इलेक्ट्रोलाइट असते, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स ठेवलेले असतात. एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड जे लो पोटेन्शियल रिप्रेझेंट करते आणि एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जे हाय पोटेन्शियल रिप्रेझेंट करते. ज्यावेळेस रेडॉक्स रिॲक्शन होते त्यावेळेस निगेटिव्ह टर्मिनलवरून +1 कुलम पॉझिटिव्ह टर्मिनलवर नेण्यासाठी सेल किती वर्क करते त्याला ई एम एफ म्हणतात. ई. सपोज सेल निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी 1 कुलम नेण्यासाठी 18 जूल वर्क करायली, तर सेलचं ई एम एफ किती झालं? 18. ते 18 एनर्जी त्या एका कुलममध्ये जाते आणि ते 1 कुलम जेव्हा निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी येत असतो त्या दरम्यान त्या एका कुलमची काही एनर्जी ड्रॉप होते, वाया जाते, हीट बनते. त्याला इंटरनल पोटेन्शियल ड्रॉप म्हणतात. त्या इंटरनल पोटेन्शियल ड्रॉपला कॅपिटल आय इंटू स्मॉल आर असं लिहितात, आय आर. वेअर स्मॉल आर इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. ते इंटरनल रेजिस्टन्स डिपेंड राहते इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचरवर. तर जर सेल एका कुलमला 18 एवढी एनर्जी देत असेल, त्यापैकी 6 एवढी एनर्जी वाया झाली, तर निगेटिव्ह टर्मिनलच्या एका कुलमपेक्षा पॉझिटिव्ह टर्मिनलच्या एका कुलममध्ये किती जास्त एनर्जी आहे? त्याला म्हणतात टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, जे की आहे 12. कारण सेल निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी 1 कुलम घेऊन जायचं असेल तर किती वर्क करायला आहे? ई. त्यापैकी आय आर एवढे एनर्जी का व्हायली? कमी व्हायली. तर उरली किती एनर्जी? व्ही. म्हणजे 2 टर्मिनलच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. सो आपल्याला लिहिता येते की सेलनं किती वर्क केलं? ई इज इक्वल टू वाया किती गेलं? आय आर प्लस सेव्ह किती झालं? व्ही. सो ई इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. ई इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. अशा प्रकारे आपल्याला ई एम एफचं इक्वेशन येऊन जातं. ई इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. दुसरी गोष्ट, फिजिक्समध्ये सेलचं रिप्रेझेंटेशन एक मोठी लाईन आणि एक छोटी लाईन असं असते. मोठी लाईन म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि छोटी लाईन म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हाय पोटेन्शियल रिप्रेझेंट करते, तर निगेटिव्ह इलेक्ट्रोड लो पोटेन्शियल रिप्रेझेंट करते. यामध्ये सुद्धा सेल जेव्हा 1 कुलम निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत नेते त्यावेळेस किती वर्क करते? त्याला आपण काय म्हणतो? ई एम एफ. सेलचा ई एम एफ ई. आणि करंट इंटू हे स्मॉल आर एवढं आतमध्ये एनर्जी वाया जाते. आय स्मॉल आर एवढं इंटरनल पोटेन्शियल ड्रॉप होते. तर पॉझिटिव्ह टर्मिनलपेक्षा एका कुलममध्ये निगेटिव्ह टर्मिनलच्या एका कुलमपेक्षा किती एनर्जी जास्त असते? त्याला म्हणतात टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स.
आणि या टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्समुळंच करंट फ्लो होते. ठीक आहे ना. निगेटिव्ह टर्मिनलच्या एका कुलमपेक्षा पॉझिटिव्ह टर्मिनलच्या एका कुलममध्ये किती एनर्जी जास्त आहे? व्ही. त्या व्हीमुळंच आय बनते. ओहम्स लॉनुसार व्ही इज इक्वल टू आय आर असं आपण लिहितो. व्ही इज इक्वल टू आय आर. बनलेलं करंट जेव्हा बाहेरच्या रेझिस्टन्समधून जाते तेव्हा जेवढं टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्स इथं आहे तेवढंच पोटॅन्शियल ड्रॉप इथं होते. जेवढं टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्स इथं आहे तेवढंच पोटॅन्शियल ड्रॉप बाहेर होते. ठीक आहे. मग आपल्याला काही इक्वेशन समजून घ्यायला हवेत जे एक्झाममध्ये महत्त्वाचे ठरतात. पहिलं इक्वेशन, सेलनं एका कुलमवर किती वर्क केलं? ई. त्यापैकी सेव्ह किती झालं? व्ही. आणि आतमध्ये ड्रॉप किती झालं? आय इंटू स्मॉल आर. सो ई इज इक्वल व्ही प्लस आय आर. ई इज इक्वल व्ही प्लस आय आर. ते व्ही काय आहे? व्ही आहे टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्स किंवा एक्सटर्नल पोटॅन्शियल ड्रॉप. त्या व्हीच्या जागी आय आर लिहिल्यानंतर आय कॉमन घ्या आणि करंटचा फॉर्म्युला बनतो. हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सेलच्या कॉम्बिनेशनमध्ये हा फॉर्म्युला यूज होतो. आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. आणि आपल्याला इंटरनल रेजिस्टन्सचा सुद्धा फॉर्म्युला बनवता येतो. इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर इज इक्वल टू ई मायनस व्ही. ई मायनस व्ही डिवाइड बाय आय. ई मायनस व्ही डिवाइड बाय आय. ठीक आहे. एकदाच इंटरनल रेजिस्टन्सचा बनला की आता उरलं कोण? टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्स. आपल्याला टर्मिनल पोटॅन्शियल डिफरन्सचा सुद्धा फॉर्म्युला बनवता येतो. तो कसा बनणार आहे? व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर. व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर. याला थोडंसं रिअरेंज केलं तर आपल्याला काय लिहिता येतं? आपल्याला लिहिता येतं व्ही इज इक्वल टू स्मॉल आर मायनसमध्ये स्मॉल आर इंटू आय प्लस ई. त्याला आपण जर कम्पेअर केलं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी सोबत आणि आपण जर ग्राफ काढला, कोणता ग्राफ काढला आपण जर व्ही वर्सेस आयचा ग्राफ काढला, व्ही वर्सेस आयचा जर आपण ग्राफ काढला, कुठे काढला? सेलसाठी व्ही वर्सेस आय ग्राफ काढला तर आपल्याला माहिती आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी वेर एम इज स्लोप. इथं स्लोप काय आलं आहे? स्लोप आलं आहे एम इज इक्वल टू मायनस आर. म्हणजे एक स्ट्रेट लाईन येणार ज्याचा स्लोप कसा आहे? निगेटिव्ह. म्हणून लाईन अशी डाऊनवर्ड येणार. कशी येणार? डाऊनवर्ड. ठीक आहे. ज्या लाईनचा स्लोप म्हणजे सेलचं इंटरनल रेजिस्टन्स असते याच्यावर क्वेश्चन येतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस करंट झिरो राहते त्यावेळेस व्हीची व्हॅल्यू म्हणजे ई एम एफ म्हणजे आपलं सी काय असते? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मध्ये सी काय असते? सी इज अ व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेन वाय. सी इज अ व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इज झिरो. सी काय असते? सी असते, नेहमी लक्षात ठेवा, सी इज व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इज झिरो. सी इज व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इज झिरो. तसंच या ग्राफमध्ये व्हीची ती व्हॅल्यू जेव्हा करंट झिरो राहते त्याला काय म्हणतात? ई. जेव्हा करंट झिरो राहते तेव्हा ई आणि व्ही काय राहते? सेम. नेहमी लक्षात याच्यावर सुद्धा क्वेश्चन येते. वेन करंट इज झिरो देन व्ही इज इक्वल टू ई और ई इज इक्वल टू व्ही. कारण आय इंटू स्मॉल आर तर झिरोच व्हायला. आपण दुसरा ग्राफ बघूया. दुसरा ग्राफ म्हणजे ई म्हणजे ई एम एफ वर्सेस एक्सटर्नल रेजिस्टन्सचा. ई वर्सेस एक्सटर्नल रेजिस्टन्सचा जर आपण ग्राफ पाहिला तर ई एम एफ काय राहतं? कॉन्स्टंट. कारण ई एम एफ एक्सटर्नल रेजिस्टन्सवर डिपेंड नसतं. सेलचं ई एम एफ डिपेंड असतं की आपण इलेक्ट्रोलाइट कोणतं वापरायला आणि इलेक्ट्रोड कोणतं वापरायला. म्हणून ई कॉन्स्टंट राहते, कॅपिटल आरवर डिपेंड राहत नाही. म्हणून ग्राफ कसा येतो?
a straight line or a straight horizontal line perpendicular to E. E वर्सेस कॅपिटल आरचा ग्राफ, हे लक्षात ठेवा नेहमी. त्यानंतर जर आपण अजून एक ग्राफ काढला, कोणता ग्राफ तो, आपण जर ग्राफ काढला व्ही वर्सेस कॅपिटल आरचा, व्ही वर्सेस कॅपिटल आरचा जर आपण ग्राफ काढला तर काय होतं बघा. सेल एका कुलमवर किती वर्क करते त्याला ई म्हणतात. कधीही ई एम एफ व्हीची मॅक्सिमम व्हॅल्यू असते. व्हीची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे काय राहते, ई एम एफ. ठीक आहे ना. तर आपण एक काम करूया. आपल्याला आठवतं आहे काय की व्ही इज इक्वल टू आय आर, व्ही इज इक्वल टू आय आर. करंटच्या जागी सेलच्या मधलं करंट म्हणजे ई एम एफ डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. त्या कॅपिटल आरला आपण डिनॉमिनेटरमध्ये नेऊ शकतो, म्हणजे कॅपिटल आर डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर. काय बघायला भेटते आपल्याला बघायला भेटते एक इक्वेशन, व्ही इज इक्वल टू ई डिवाइड बाय 1 प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर, 1 प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर. ठीक आहे ना. आपण सांगू शकतो या कन्सेप्टवरून की जर आपण ह्या इक्वेशनमध्ये कॅपिटल आर 0 ठेवलं तर, ठीक आहे ना. या इक्वेशनमध्ये जर आपण कॅपिटल आर 0 ठेवलं तर व्ही इज इक्वल टू काय ते ई बाय इन्फिनिटी. जर आपण कॅपिटल आर 0 ठेवलं तर व्ही 0 येते. का? कारण याला जर तुम्ही 0 ठेवलं तर हे होऊन जाते डिनॉमिनेटर इन्फानाईट. डिनॉमिनेटर काय होऊन जाते इन्फानाईट. आणि कुणाच्या डिनॉमिनेटरला इन्फानाईट झाले की आन्सर 0 येते. तर व्ही काय होऊन जाते 0. दुसरी गोष्ट, जर आपण आरच्या जागीच आपण एक्सटर्नल रेजिस्टन्सला जर इन्फिनिटी ठेवलं तर, या कॅपिटल आरच्या जागी इन्फिनिटी ठेवलं तर ही टर्म होऊन जाते 0 आणि खाली 1 प्लस 0 1 येते आणि व्ही इज इक्वल टू ई होते. काय होते, व्ही इज इक्वल टू ई होते. ठीक आहे. तिसरी गोष्ट, जर आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स एवढं ठेवलं तर, ही कंडिशन फार महत्त्वाची आहे. जर आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स एवढं ठेवलं तर काय होते, जर आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स एवढं ठेवलं तर स्मॉल आर आणि कॅपिटल आर सेम होते आणि हे येते 1 प्लस 1 काय होते 2. व्ही इज इक्वल टू ई बाय 2, व्ही इज इक्वल टू ई बाय 2. सो नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स 0 ठेवता तेव्हा व्ही सुद्धा काय होते 0 होते. आपली पहिली कंडिशन. दुसऱ्यांदा, ठीक आहे ना, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स 0 ठेवतो त्यावेळेस आपलं व्ही सुद्धा काय होते 0 होते. दुसरी गोष्ट, पहिली कंडिशन झाली. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण आरला इन्फानाईट ठेवता, एक्सटर्नल रेजिस्टन्स इन्फिनिटी ठेवता, त्यावेळेस व्ही किती होते ई एवढं होते. किती होते ई एवढं होते. दुसरी कंडिशन पण डन ग्राफवर. तिसरी कंडिशन, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स एवढं ठेवतो त्यावेळेस व्ही इज इक्वल टू ई बाय 2 येते. व्ही इज इक्वल टू ई बाय 2 येते. हा ग्राफ मस्तपैकी, कारण हे टोटल ई असेल तर हे काय झालं ई बाय 2.
ठीक आहे ना. काय ते हे कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आरला व्ही इज इक्वल टू E/2 येते. थर्ड कंडिशन ऑल्सो सॅटिस्फाय.